जुनाट आजार विसरा, सुखी जीवनाचा आनंद घ्या. रुग्णांना नवसंजीवनी. रुग्णांच्या असाध्य रोगांवर नियंत्रण मिळवणाऱ्या प्राचीन उपचार पद्धतीचे स्वस्तिक हेल्थ केअर सेंटर यामार्फत अनेक जुनाट आजारांवर उपचार केले जातात. आजपर्यंत अनेक प्रयत्न व खर्च करून देखील निदान किंवा व्याधीतून संपूर्णपणे मुक्त न झालेल्या सर्व वयोगटातील स्त्री पुरुष रुग्णांसाठी एक अभिनव संधी आसपासच्या परिसरातील रुग्णांसाठी सोयीस्कर होईल या हेतूने योग्य सल्ला मसलत व अल्प दरात उपचार करण्याची योजना यांच्या मार्फत राबवली जात आहे. तरी आपल्या जवळील व्याधी असणाऱ्या पिढी त्यांना सदर हेल्थ केअर सेंटरची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच असाध्य अशा जुनाट आजारांवर विजय मिळवण्यासाठी उपचार पद्धतीचे मार्गदर्शन तसेच उपाय या ठिकाणी केले जातात. आयुर्वेद, ॲलोपॅथी, ॲक्युपंक्चर, कंपिंग, कास्यथळी थेरपी, सेराझम, फूट मसाजर अशा अनेक पद्धती वापरून जुनाट आजार या ठिकाणी बरे केले जातात आणि ही उपचार पद्धती वरदान ठरणारी प्राचीन उपचार पद्धती असल्याचे निदर्शनास आले आहे. ॲक्युपंक्चर पद्धतीचा महत्त्वाचा फायदा हा आहे की त्यामुळे शरीरास कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. औषधांपासून होणारे साईड इफेक्ट्स किंवा रिॲक्शन नाही. उपचार कमी खर्चाच्या, वेदनारहित व कायमचे परिणाम करणारे आहे. मात्र रोग निदान निष्णात डॉक्टरांकडून घेणं आवश्यक आहे. हा उपचार सामान्यतः दररोज 40 मिनिटे असा 2 वेळा करता येतो व 10 दिवस सतत इलाज केल्यानंतर 15 ते 20 दिवसात परिणाम लक्षात येण्यासाठी बंद ठेवावा लागतो. रोग जेवढा जुना तेवढा कालावधी जास्त लागतो. ॲक्युपंक्चर ही बिना औषधी उपचार करण्याची चीनी कला म्हणून प्रसिद्ध आहे. शरीरावर ठराविक बिंदूंना टोचून उपचार केला जातो व शरीरातील मूळ बिघाड दुरुस्त केला जातो. त्यामुळे या उपचाराचे परिणाम हे कायमस्वरूपी टिकतात. स्वस्तिक हेल्थ केअर सेंटर यांच्या नाशिकमध्ये 2 शाखा उपलब्ध आहेत. त्यापैकी एक शाखा सातपूर कॉलनी येथे आहे तर दुसरी शाखा पंचवटीमध्ये जोशी हॉस्पिटलच्या समोर मखमलाबाद नाका पंचवटी या ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे दमा, सर्दी, आम्लपित्त व ॲलर्जीवर विशेष उपचारही या ठिकाणी केले जातात. स्वस्तिक हेल्थ केअर सेंटरच्या डॉक्टर सौ संतोषी एम पाटील यांच्याकडे तपासणीसाठी आपण संपर्क करण्याचं आवाहन सेंटरच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. संपर्कासाठी स्वस्तिक हेल्थ केअरच्या संचालिका सौ संतोषी पाटील यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नाव सांगा मावशी तुमचं? सीताबाई नारायण गेंडाले. कुठे राहिला? राळेगण. अच्छा, काय त्रास होता तुम्हाला? मला महिन्याला 21 महिना आहे. मी फार जागे बोलत होती. अच्छा, कितव्या महिन्यापासून ट्रीटमेंट घेतली? अच्छा, काय फरक पडला मग आता? मग परत महिने आता करून खाताय? हा. आणि उठाय बसायला काही त्रास नाही होत? थोडा पण एवढा नाही पहिल्यासारखा. पहिले 2 दण लागायचं मला. लईला जाता येत नव्हतं. अच्छा, अरे वा. पण मला ना रुपया बंद झाला, फरक पडला मला. छान. माझं नाव पांडुरंग केर कोकणे. मी राहणार राळेगण तेरपाळ. मी गुडघ्याचा आणि मानेचा मला त्रास होता. त्यामुळे मी डॉक्टर गीते यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार केला. त्यामुळे माझ्या गुडघ्याने मला चालायला येत नव्हतं. तरी मी आता त्या उपचारानंतर चालू लागलो आणि मानेचा सुद्धा आजार माझा बरा झालेला आहे. मी रावसाहेब, माझं नाव रावसाहेब भगवान डेरे, राहणार कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. आम्ही कर्जतून इथे आम्हाला कळाल्यानंतर आम्ही 4 महिने झाले येतोच. मला असा त्रास होत होता की मणक्यामुळं असं उभं राहता येत नव्हतं 2 मिनटंसुद्धा. आणि आता पहिल्याच महिन्यात मला 70% फरक पडला. आता 4था महिना चालू आहे. आता जवळजवळ मला 90% फरक आहे. मी याच्या अगोदर पुण्याला ट्रीटमेंट घेतली, औरंगाबादला 1-2 वेळेस गेलो, अकलूजला ट्रीटमेंट घेतली, बऱ्याच दवाखान्यात फिरलो, पण कुठे काय मला 1% सुद्धा फरक नव्हता पडला. तर आता इथे किती डॉक्टर आहेत नाशिकचे, इथे महिन्यातून 5 दिवस असतात दौंडला. ह्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. आता 4था महिना ट्रीटमेंटचा. मला आता 90% फरक आहे. तुमचं नाव सांगा काका? श्रेष्ठ. अच्छा, काय त्रास काय होता तुम्हाला? काय कमी होतं? ऐकायला कमी येत होतं? हो. अच्छा, कधीपासून ट्रीटमेंट घेताय? आज 11 महिने झाले.
अच्छा, काय फरक वाटतोय? आज फरक बराचसा फरक पडला आहे. काय? म्हणजे असं तुम्ही बोलताय असं हे ऐकाय सुद्धा येत नव्हतं, अच्छा, पण आता ऐकाय येतं. ओके. याच्या व्यतिरिक्त काही त्रास होता? दुसरा काय त्रास नाही. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.